आज व्हेज नूडल्स करणार आहे. मी छान बॉईल करून घेतलाय. ह्या मी आटा नूडल्स यूज करते. मी नेहमी ह्याच ब्रँडच्या नूडल्स वापरते. याच्यामध्ये बरेच फ्लेवर पण येतात. आणि हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मी म्हटलं इथं 0 प्रिझर्वेटिव्स. त्यामुळे मला आवडतात ह्या ब्रँडचे नूडल्स, हेल्दी पण वाटतात. तर मी आज ह्या करणार आहे. बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आम्ही जनरली न्यू इयरला घरीच थांबतो. आम्हाला खूप असं ट्रॅफिक, खूप गोंधळ अशा ठिकाणी जायला नाही आवडत. शक्यतो आम्ही रेस्टॉरंटला जाणं अवॉइड करतो 31ला. त्याच्यामुळे मी आज घरीच नूडल्स करणार आहे, हक्का नूडल्स. आपली कढई गरम झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. मी यावेळेस थोडं तेल जास्त यूज करते नेहमीपेक्षा. पहिल्यांदा मी पनीरच ॲड करते, कारण की पनीर आपल्याला छान असं लालसर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. पण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे पनीरला, शॅलो फ्राय करून. मग याच्यामध्ये मी कांदा, बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरची, लसूण हे सगळं आपलं ॲड करते. आणि आपल्याला आवडतील तसं आता आपण भरपूर भाज्या ॲड करणार आहोत. कांदा थोडा शॅलो फ्राय झाल्यानंतर मी थोडासा टमाटा पण ॲड करते. टमाटा मी जास्त नाही घेतला आहे, अगदी छोटासाच घेतला आहे. मटारचं सीझन आहे छान मस्तपैकी, म्हणून आपले हिरवे मटार मी ॲड करते. हिरवे मटार पण छान असे आपण फुलू देऊयात त्यांना. मग बाकीच्या मी भाज्या एकदमच ॲड करणार आहे. थोडासा मी इथे पिझ्झा पास्ता सॉस ॲड केलेला आहे. नॉमिनलच ॲड केला, म्हणून मी मगाशी थोडासा टमाटर थोडा कमी घेतला, कारण की मला हा सॉस पण ॲड करायचा होता. ते खूप आंबटपणा येऊन जातं त्याला. मी इथे थोडासा कॅबेज घेतला आहे, बीट घेतलं आहे, आपली शिमला मिरच घेतली आहे, ब्रोकोली घेतली आहे. हे सगळं आता मी भाज्या याच्यात ॲड करते. छान आहे. मी आता हलवून घेते आणि 1-2 मिनटं मी शिजवून घेते. भाज्या आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहेत, असं थोडंसंच शिजवून घ्यायच्या आहेत. कारण की नूडल्समध्ये जरा भाज्या अशा शॅलो फ्राय केलेल्या किंवा मीडियम अशा शिजलेल्या छान वाटतात. चव छान येते त्यांना. चिली फ्लेक्स ॲड करते. जास्त नाही टाकते मी, कारण की आपण मगाशी हिरवी मिरची टाकलेली आहे. काळी मिरी पूड, चवीनुसार मी थोडी साखर ॲड करते, जास्त नाही, थोडीशी. थोडंसं मीठ,
चवीनुसार. या स्टेजला मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जास्त नाही, थोडंसं. असं बीट आपण खात नाही किंवा कंटाळा करतो, तर ह्या अशा भाज्या ज्या आपल्याला आवडत नाही किंवा ज्या आपण खाणं गरजेचं आहे त्या सगळ्या भाज्या आपण ॲड करू शकतो. आता मी नूडल्स ॲड करते. थोडंसं व्हिनेगर ॲड करते मी. गॅस थोडा स्लो केला आहे मी, एकदम बारीक केला आहे. आणि आता मंद आचेवरती मी एक वाफ काढून घेणार आहे. मग झाला आपला नूडल्स तयार. थोडासा चीज सॉस पण आपण ॲड करू शकतो, त्याने पण छान फ्लेवर येतो. आपल्या छान नूडल्स तयार आहेत. थोडासा लिंबू ॲड करते मी. आपले नूडल्स तयार आहेत. पण